हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग गाईज. हे माझं न्यू ब्लॉग आहे आणि आज आमचं बर्गर किंगला जायचं प्लॅन आहे. सो माझे हस्बंड अजून उठले नाही आहे, तर आता त्याला उठवायचं आहे. आज वीक ऑफ असल्यामुळे तो उठत नाही लवकर. 9 वाजले तरी उठला नाही. आता उठवायचं त्याला. उठ बाबा म्हणून त्याला उठ करते, तर आता उठला आहे. सो आता रेडी झाला आहे तो. आता आम्ही निघणारच आहोत. फायनली आमचं झालं आहे सगळं तयार होऊन. आता फायनली निघलो आहे, आम्ही खाली आलो आहे. हे आमचं इथे स्वामी समर्थाचं मंदिर आहे. आता इथे आम्ही दर्शन घेणार आहोत. दर्शन घेतले स्वामींचे. मग आता चला, आता जायचं आहे आम्हाला. तर आम्ही निघालो आहे आता फ्रेंडकडे भेटायला. तर फ्रेंडकडे भेटायला जातो आहे. तर इथून आमचं हे रोडचं रूटिंग आहे. सो इथून मला जायचं नव्हतं, तर मी माझ्या हस्बंडला म्हटलं टर्न घेतं. आता दुसऱ्या साईडने निघालो आहे आम्ही. हे इथं नोबल हॉस्पिटल आहे. हे पुण्यातलं सगळ्यात फेमस हॉस्पिटल आहे. इथे ट्रॅफिक पण एवढं लागलं आहे, बापरे. आता जायचं तर कसं, लवकर जायचं होतं. ट्रॅफिक पण लागले, सुटले ट्रॅफिक. तर चला आता निघालो आहे आम्ही पुढे. सो आम्हाला भेटायचं पण आहे. फ्रेंडचा कॉल येणार आहे म्हणून आम्ही आलो आहे आता इथे. तर आम्ही आलो आहे आणि ते आले नाही. त्यांची वाट बघत थांबलो आहे आम्ही. तर मी माझ्या हस्बंडला म्हटलं व्लॉगमध्ये मलाही घे, तर त्याने मला व्लॉगमध्ये बघा कसं घेतलं आहे. तर आम्ही वेट करतो आहे, अजून ते आलेच नाही आहे गाईज. हे बघा. सो एवढं बोर होत आहे आता. किती वाट बघणार. माझं तर पूर्ण मूड ऑफच झाला होता वाट बघून. आणि ऊन पण खूप होतं, भूक पण लागली होती, भेटायचं पण आहे. फायनली ते आलेत आता. हे माझे फ्रेंड्स आहेत. एवढ्या लवकर आलेत ना ते स्वतःहून. आता ती आकांक्षा बोलते की आम्ही त्यांची वाट बघूनच एवढी भूक लागली आहे की आता म्हटलं आधी पेटपूजाच करूयात. तर आता त्यांना आधीच सांगितलं होतं आम्ही कॉलवरच. तर आता चाललो आहे आम्ही बर्गर किंगला. तर ह्यांची एवढी भांडणं चालू आहे की पैसे कोण देणार, तू देणार का मी देणार, तू देतोय का मी देतोय, मी तर नाही देणार. तो म्हणतोय मी नाही देणार, माझं काय, तुम्ही भरा ना माझे पैसे. त्यांचं सारखं होतच असतं. टॉम अँड जेरी सारखं भांडणं होतं असतं त्यांचे. गाईज आम्ही आता चाललो आहे आत्ता. तर आम्ही आता आलो आहे बर्गर किंगला, पोचलो आहे आता. वेटिंगला तर एवढी गर्दी होती, बापरे. तर जागा पण नव्हती बसायला. कुठे बसणार आहे हाच टेन्शन डोक्यामध्ये आलं आहे. आणि एवढी तर भूक लागली आहे की पोटात कधी बर्गर जाईल असं झालं आहे. एवढी भूक लागली होती. आणि हे माझे हस्बंड, त्यांना पण खूप भूक लागली आहे. सकाळपासून काही खाल्लं नाही. फायनली आमचं बर्गर आलं आहे आणि असं वाटत होतं कधी आता पोटात जाईल.